नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कल्पेश हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार भाजपचा युवा नेता असल्याचा आरोप. आरोपींवर कारवाईची रिपब्लिकन पक्षाची मागणी. वाळू तस्करी प्रकरणात प्रशासन ॲक्शन मोडवर. कामात कुचराई करणाऱ्या महसूल अधिकारी पाठवणाऱ्या सक्तीच्या रजेवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कल्पेश रुपेकरच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या भाजपच्या युवा नेत्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर कल्पेश विजय रुपेकर या तरुणाची काही जणांनी हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणात एक भाजप युवा नेत्यानं वैभव मालवदे याच्या माध्यमानं कल्पेश रुपेकर याला व्याजानं पैसे दिले होते व त्या पैशासाठी कल्पेशला त्यांच्या सांगण्यावरून खून केल्याचा आरोप करण्यात आलाय. तर त्या भाजप नेत्यावर मुख्य सूत्रधार म्हणून खुनाचा व सावकारीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं पोलीस आयुक्त नितीन बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी आरपीएम पक्षाचे पक्षप्रमुख राजू साबळे, ॲडव्होकेट अविनाश थिट्टे, सुरेश शिनगारे, सुनील कोतकर, सुनील खरात, रणजित मनोरे, रवी मोरे, विकास साबळे, शेख जाकेर, राहुल घोरपडे व पीडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कल्पेशच्या आई जे आहेत त्या आपल्या सर्वांसमोर त्यांची व्यथा मांडतायत की ज्या प्रकारे त्यांच्या मुलाने व्याजाने पैसे घेतले होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मुख्य सूत्रधार जो आहे कुणाल मराठे यांचे जे हस्तक आहेत त्यांच्या हस्तकांनी त्यांच्या मुलाला भरून उचललं. एवढंच नव्हे तर त्याला रात्रभर जागोजाग इकडे तिकडे फिरून त्याला त्रास देण्यात आला. आणि जेव्हा पोलिसांनी समजावून सांगितलं आणि त्यानंतर सोडून दिल्याच्या नंतर पोलीस स्टेशनच्या समोरच इव्हन हाकेच्या अंतरावर 3-4 जणांनी त्यांना मुद्दत मारल्याच्या नंतर मारेकऱ्यांनी त्याला अशा ठिकाणी मार दिला की जेणेकरून तो मृत्यू झाला. पण मारल्याच्या नंतर जे आरोपी आहेत त्या ठिकाणी हा कुणाल मराठे येतो आणि आरोपी हे त्याच्या पाया पडताना हे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतात. म्हणून कल्पेशच्या कुटुंबियाची मागणी आहे की हे सर्व जे काही घडामोडी घडलेले आहेत ह्याच्या पाठीमागे सूत्रधार केवळ कुणाल मराठे हा असून त्याला तात्काळ त्याची सखोल चौकशी करून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदवावा. सावकारी तसेच खुनाच्या गुन्ह्यांचा जो मेन सूत्रधार म्हणून त्याला घोषित करण्यात यावं आणि तात्काळ त्याची अटक व्हावी अशी मागणी या मातेची या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने त्यांना या ठिकाणी सहकार्य तसंच जी आमच्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने जी काही मदत होईल ते ठामपणे आम्ही निश्चितच करू. आणि जो कोणी मूळ सूत्रधार असेल त्याला या गुन्ह्याची जी काही सजा असेल ती दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. एवढंच या ठिकाणी. तहसीलदार मुंडलोड प्रकरण झाल्यावर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची बैठक घेत चांगलीच कान उघडणी केली. कामात कुचराई करणाऱ्या उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलाय. वाळू तस्करीमध्ये वाळू माफिया, महसूल आणि पोलीस प्रशासनाची मिलीभगत असल्याचं सांगत यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले होते. महसूल मंत्र्यांच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची बैठक घेतली. बैठकीत गौण खनिज उत्खनन, वसुली, अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक याबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं दिसून आल्यानं त्यांची कान उघडणी केली. कर्तव्यात कसून करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा इशारा त्यांनी दिला. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. ही मुजोरी मोडून काढा असंही सांगितलं. यापुढे अवैध गौण खनिजांबाबत कारवाई करताना स्थानिक पोलीस विभागाशी समन्वय साधावा, त्यांची मदत घेऊन कारवाई करावी. प्रत्येक तालुक्यात संयुक्त पथक स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिलेत. जे पोलीस अधिकारी सहकार्य करणार नाहीत त्यांचा अहवाल तात्काळ सादर करावा असंही सांगितलं. अवैध गौण खनिजचं उत्खनन होत असलेल्या भागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून कारवाईबाबतचे अहवाल सादर करण्याचंही स्वामी यांनी सांगितलं. जे अहवाल समाधानकारक नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा असे निर्देशही त्यांनी दिलेत.
दरम्यान सिल्लोड परिसरात ट्रॅक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांचं वाहन जाळल्याची घटना तहसीलदार मुंडलोड यांच्या प्रकरणानंतर घडली आहे। याबरोबरच अवैध गौण खनिजचं उत्खनन आणि वाहतूक करणारी अनेक वाहनं महसूल प्रशासनानं पकडून कारवाईसाठी तहसील कार्यालय परिसरात लावली होती। परंतु वर्षभरात 20 पेक्षा अधिक वाहनं तहसील कार्यालयातून चोरण्यात आली। अशी वाहनं चोरणाऱ्या संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी महसूल मंत्र्यांच्या बैठकीत सांगितलंय। महानगरपालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांचं वेतन 1 तारखेला करण्याचं आश्वासन आयुक्त जी श्रीकांत यांनी दिलं असताना 13 तारीख उजडली तरी अद्यापही पगार न झाल्यामुळे कंत्राटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत। तर प्रशासनाकडून तत्काळ वेतन अदा करावं अशी मागणी करण्यात येतेय। महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी मनपातील प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी, नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कार्यालयीन वेळात अधिकारी कर्मचारी ऑफिसमध्येच हजर राहून सोयीस्कर पद्धतीनं लोकांचे प्रश्न मार्गी लागावे व कर्मचाऱ्यांच्या हजेरी ऑनलाईन पद्धतीनं मिळावी म्हणून यासाठी हजेरी ॲप सुरू केलंय। या ॲपमध्ये कंत्राटी कामगारांचा सुद्धा समावेश असल्यामुळे दररोज कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी स्थळावर रुजू होऊन हजेरी लावतात। त्यामुळे वेळेवर हजेरीपट मिळाल्यानं सोयीस्कर होत आहे। महानगरपालिकेच्या आस्थापनावर व विविध विभागात खासगी एजन्सी मार्फत कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी कामगार याची नियुक्ती करण्यात आली आहे। मनपाकडून ठेकेदारांच्या वतीनं त्यांना वेतन अदा करण्यात येत असतं। मागील काही महिन्यांपासून कायमस्वरूपी अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन 1 तारखेला करण्याचं नियोजन करून तशी अंमलबजावणी सुरू केली। त्याचप्रकारे मनपातील इतर कंत्राटी कामगारांचं सुद्धा वेतन 1 तारखेला करण्याचं आश्वासन आयुक्त जी श्रीकांत यांनी दिलं असलं तरी त्यावर अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचं दिसून येतं। 13 तारीख उजडली तरी कंत्राटी कामगारांचा पगार झाला नाही, त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले असून वेतन लवकरात लवकर करावं अशी मागणी केली जात आहे। शासनाच्या वतीनं महानगरपालिकेला देण्यात येणारा जीएसटी पैसा मिळाला नसल्यानं वेतन रखडलं असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। जीएसटी येताच संबंधित खासगी एजन्सीचं बिल देण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र तोपर्यंत कंत्राटी कामगारांचं वेतन रखडलं असून मनपा आयुक्त यांनी 1 तारखेला पगार करण्याचं दिलेलं आश्वासन पहिल्याच महिन्यात पाळलेलं नसल्याचं दिसून येत आहे। पतीसोबत संसार करताना ती अर्धांगिनी असते, मात्र पतीच्या निधनानंतर ती एकटीच दोघांचीही जबाबदारी सांभाळते। त्यामुळे तिला विधवा न म्हणता पूर्णांगिनी म्हणा आणि तिचा सन्मान करा, असा प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी केलाय। संबोधनातील हा बदल करण्यासंदर्भात राज्य महिला आयोगानं शासनाला शिफारसही केली असल्याचंही त्यांनी सांगितलंय। जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीनं जिल्ह्यात महिला सक्षमीकरण अभियान राबवण्यात येत आहे। त्या अभियानाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेचं उद्घाटन श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे, संगीता राठोड, नीलम बापना, महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, उपमुख्य अधिकारी सुवर्णा जाधव तसंच सर्व शासकीय विभागातील महिला अधिकारी उपस्थित होत्या। दीप प्रज्वलनानं कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली। महिलांनी स्वतःला आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम ठेवणं आवश्यक आहे। त्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या। उगाचच उपवास करू नका। आपण प्रशासकीय यंत्रणेतील घटक म्हणून समाजाला बांधील आहोत। आपण आपल्या पदावर काम करताना सोबतच्या महिलांना जागरूक करू शकतो। असं करत असताना समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे। श्रीमती चाकणकर पुढे म्हणाल्या, समाजात आजही विधवा महिलांना अवहेलना सहन करावी लागते। वास्तविक विधवा महिला या आपल्या कुटुंबात आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असतात। त्यामुळे त्यांना अधिक सन्मान दिला पाहिजे। राज्य महिला आयोगानं विधवा हा शब्द हटवून त्याऐवजी पूर्णांगिनी हा शब्द वापरावा अशी शिफारस शासनाला केली आहे। समाजाचा हा दृष्टिकोन बदलवण्याचा सावित्रीबाईंनी सुरू केलेला हा लढा अजूनही अपूर्ण आहे। तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। समाज बदलासाठी महिला अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा। महिलांनी आपलं आयुष्य सकारात्मकतेनं जगा, असं आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केलंय। त्यांनी महिला अधिकाऱ्यांना सांगितलं की बालविवाह, गर्भलिंगदान चाचण्या, विधवा प्रथा विरोधात लढा द्या। आपल्या कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती तयार करण्याबाबत आग्रही रहा। भारतीय न्याय संहिता या 1 जून 2024 पासून अंमलात आलेल्या कायद्यासंदर्भात माहिती जाणून घ्या। ही माहिती शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवा। विविध शासकीय योजना, टोल फ्री क्रमांक याबाबत जनजागृती करा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार त्यांनी आपल्याला दिलेल्या आत्मसन्मान, कायदा, हक्क, अधिकार समजून घेऊन सक्षम व्हा।
आयुष्यातील संकटांच्या लढाईला सामोरं जा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, असा हितोपदेशही श्रीमती चाकणकर यांनी उपस्थित महिला अधिकाऱ्यांना केला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध महिला सक्षमीकरण उपाययोजनांबाबत माहिती दिली। त्यांनी सांगितलं की जिल्ह्यात महिला सुरक्षिततेसाठी 500हून अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। महिला बचत गटांमार्फत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। जिल्ह्यात 65,000 महिला या लखपती दीदी झाल्या आहेत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं की महिलांनी अपप्रवृत्तीच्या विरोधात उभं राहायला शिकावं। प्रास्ताविक रेश्मा चिमंद्रे यांनी केलं। सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केलं। दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेत डॉक्टर समीना पठाण यांनी महिलांचं आरोग्य व घ्यावयाची काळजी, ॲडव्होकेट शुभांगी वक्ते यांचे महिलांविषयक कायद्यांची अंमलबजावणी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य व ताणतणाव व्यवस्थापन, गीता बागवडे यांचे महिला सुरक्षितता समस्या व उपाययोजना, रेश्मा चिमंद्रे यांचं महिलांसाठीच्या विविध योजना व अंमलबजावणी या विषयावर विविध सत्रात मार्गदर्शन केलंय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे।
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर आपलं स्वागत। सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवर उभारण्यात येत असलेल्या बॅरेजेस संदर्भात राज्यपालांची भेट घेऊन पूर्णा नदीवर बॅरेजेस उभारण्याचा प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवर उभारण्यात येणाऱ्या साखळी बंधाऱ्याच्या संदर्भात तसंच सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त तालुक्यासाठी शेतीसाठी पर्याप्त सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी बुधवारी मुंबई इथं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसंच माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। या प्रसंगी झालेल्या बैठकीत सोयगाव प्रकल्पातून वाहून जाणारं पाणी जंगला तांडा धरणात वळवण्यासाठी विखे पाटील यांनी मान्यता दिली आहे। त्यासोबतच अजिंठा येथील निजामकालीन बांधाऱ्याची दुरुस्ती व नवीन बंधारे उभारण्यासाठीचा प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांना सादर करावा यासाठी मंजुरी मिळवून देऊ असं देखील विखे पाटील म्हणालेत। या बैठकीस जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉक्टर संजय बेलसरे, गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, जलसंपदा छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता भारत शिंगारे, कार्यकारी अभियंता वानखेडे, उपविभागीय अभियंता शेख अशफाक आदींची उपस्थिती होती। या बैठकीत सिल्लोड सोयगाव तालुक्यातील खेळणा, अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्प तसंच केळगाव, जंगला तांडा, वरखेडी, सोयगाव आणि देव्हारी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती, अंदाजपत्रक व प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। एवढे 40 आमदार गेले तेव्हा धक्का बसला नाही आणि आता माजी आमदार गेल्यानं काय धक्का बसणार? मात्र ते चांगले शिवसैनिक होते, असे शस्त्र खाली ठेवणं शिवसैनिकाला शोभत नाही असं प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत राजन साळवी यांनी पक्ष प्रवेश केला। एक मोठा धक्का पुन्हा काय धक्का बसणार? एवढे 40 आमदार गेले होते, 10-12 खासदार गेले, आता एक माझे आमदार गेल्यावर काय धक्का बसणार? पण निश्चित राजन साळवी एक चांगले शिवसैनिक आहेत असं म्हणता येईल। निवडणुकीतल्या पराभवाने पक्ष बदलणं, स्थानिक राजकारण काही जरी असलं तरी त्याच्यावर मात करणं हा शिवसैनिकाचा बाणा असला पाहिजे। तो बाणा सोडून एकदम शस्त्रच खाली ठेवणं मला वाटतं शिवसैनिकाला शोभा देत नाही। एवढंच मला बोलता येईल याच्याविषयी। शिवमोहन थाळी शिष्टमंडळ जे आहे ते अजित पवारांना भेटायला गेले होते, मात्र अजित पवारांनी ते निवेदन स्वीकारलं नाही। मला नाही माहिती त्याचं निवेदन कशासाठी द्यायला गेलं। थोडी सरकार बंद थोडी करणार ती योजना। सरकारने बंद केलं तर मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल, कारण सर्वसामान्य माणसाला भोजन 10 रुपयात स्वस्त भोजन मिळतं। असं सरकार तर इकडे तिकडे खूप खातं ना, जनतेला 10 रुपयात दिलं तर काय प्रॉब्लेम? मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला शिंदे यांची पुन्हा एकदा दांडी पाहायला मिळते, तर शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा महाराष्ट्रात करतात। कसं मला काय माहित नाही, नाराज आहे नाही हे मला माहिती नाही, पण तो राजकारणात घोडी कुरघोडी चालू आहे एवढं मला माहिती आहे। हे आधी त्यांच्या काळातही झालेलं आहे, आता फडणवीसांच्या काळातही ते होतं, एवढंच म्हणता येईल। छावणी परिषदेचे उपाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशफाक खान यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय घाटी इथं अन्न व फळं वाटप करण्यात आलं। छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डिलक्स बेकरीचे संचालक तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशफाक खान यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस परिवहन विभागाचे अध्यक्ष आसमत खान यांनी शासकीय रुग्णालय घाटी इथं खिचडी, अन्नदान तसंच फळे वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला मनपाचे माजी महापौर अशोक सायाना यादव, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशफाक खान, मनपाचे माजी सभापती ॲडव्होकेट इकबाल सिंग गिल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रेखाताई राऊत, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जमील खान, उमर अशफाक खान, रवी लोखंडे, सलीम पटेल, रंजनाताई हिरवाळे, बनकर मॅडम, मिनाज शब्बीर पटेल यांना बोलवलं होतं। आकाश कुंदन, सय्यद अख्तर, मोहम्मद खान, हुजैर खान, शाहिद खान, दुर्गेश कुंडलकर, सलीम खान आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील गिरजा देवीची सालाबाद प्रमाणे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेला बुधवारी सुरुवात झाली असून 3 दिवस या यात्रेत भाविक दर्शनानंतर नवस फेडण्यासाठी रेवड्यांची मुक्त उधळण करतात. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील गिरिजा देवीची सालाबाद प्रमाणे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेला बुधवारी सुरुवात झाली. यावेळी मंदिर विश्वस्त समिती अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी सपत्नीक महापूजा केली. सदरील यात्रा 3 दिवस चालते. तालुक्यातील म्हैसमाळ इथं पुरातनकालीन गिरिजा देवीचं मंदिर असून माघ पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या या यात्रेला राज्यभरात विखुरलेला लभाणी समाज दर्शनासाठी येतो. या यात्रेत भाविक दर्शनानंतर नवस फेडण्यासाठी रेवड्यांची मुक्त उधळण करतात. त्यामुळे प्रसादाच्या दुकानांबरोबरच रेवड्यांच्या दुकानांनाही मोठ्या प्रमाणात असतात. म्हैसमाळ येथील पुरातनकालीन मंदिर अगदीच छोटं होतं, त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांची मोठी कोंडी होत असे. मात्र आता या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून प्रशस्त गर्भगृहासह आकर्षक सभा मंडप बांधण्यात आलाय. म्हैसमाळ येथील गिरजादेवी मंदिर व परिसरात माघ पौर्णिमेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. खुलताबाद म्हैसमाळ रस्ता बांधणीचं काम संपता संपेना या रस्त्याचं काम घाटमाथ्यापर्यंत पूर्ण झालं असून घाटमाथा ते गिरजा मंदिर ते दूरदर्शन मनोरापर्यंतचा रस्ता पूर्णतः उखडलेल्या अवस्थेत असून वाट दर्शनाची बिकट असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे मंदिरात एकाच रांगेतून महिला, पुरुष, वयोवृद्ध व लहान मुलांना सोडत असल्यानं प्रचंड गर्दी होत असून भाविकांना सेवेकरी यांच्या अरेरावीला सामोरं जावं लागतंय. असं असतानाही ट्रस्ट फक्त बघ्याची भूमिका पार पाडताना दिसत असल्यानं मंदिरात योग्य ते नियोजन करणं गरजेचं असल्याचं भाविकांकडून बोललं जात आहे. गर्दीचा फायदा घेत चोर देखील आपला डाव साधत असतात. अनेक भाविकांचे महागडे मोबाईल, मंगळसूत्र चोरीला गेलेत. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे फक्त नावापुरते, अनेक महिला भाविकांचं मंगळसूत्रही चोरीला गेलंय. सदरील यात्रा यशस्वीतेसाठी पोलीस धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कल्पेश हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार भाजपचा युवा नेता असल्याचा आरोप. आरोपींवर कारवाईची रिपब्लिकन पक्षाची मागणी. वाळू तस्करी प्रकरणात प्रशासन ॲक्शन मोडवर. कामात कुचराई करणाऱ्या महसूल अधिकारी पाठवणाऱ्या सक्तीच्या रजेवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन.